नमस्कार श्रोते हो. आजची आपली घराघरातली व्यक्तिरेखा म्हणजे ताई. ताई म्हणजे आईचं दुसरं रूप आहे. प्रेमळ तिची हाक, पण काळजीरूपी तिचा धाक. ती कधी बचावाची ढाल आहे तर कधी मायाची शालई आहे. जणू पाण्यातलं आपलं प्रतिबिंब आहे. दुःखाच्या वेळी डोहावरील अंधाराचा सेतू असते. कधी ती आपलं मन धरत असते तर कधी कानही धरत असते. कान सोडताना मात्र रागवत असते आणि जवळही घेत असते. तिचा रुसवा म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो. आधार तिचा माईमाऊलीचा असतो. मला तर कुठल्याच नात्याची एवढी ओढ नाही जेवढी ताईची ओढ आहे. आपल्या मनातलं भरलेलं आभाळ रिक्त करण्यासाठी तिची ओंजळ सतत तयार असते. म्हणून देवाने आईनंतर ताईची निर्मिती केली असावी. आपली सारी गुपितं ताईच्या ओंजळीत टाकता येतात, कारण त्याची कुठेच वाच्यता होणार नाही याची आपल्याला खात्री असते. प्रोत्साहन देण्यासाठी, बाबांजवळ रदबदली करण्यासाठी दुसरा मार्गच नसतो. म्हणून ताई एका ताई. आई वडिलांचे छत हरवले की मोठ्या बहिणीकडे आपोआप जबाबदारीचं छत्र जातं आणि ती ते मोठ्या कौशल्याने सांभाळत असते. लहान भावंडांसाठी तडजोड करत असते. तिचं लहान भावंडांच्या चुकापोटात घालणारी असते. त्यांच्यावर आलेल्या संकटांना सामोरी जाते आणि त्यांचे सगळे लहानपणाचे हट्टसुद्धा ती पुरवित असते. लहान भावंडं जर चुकीच्या वाटेवरून जात असतील तर त्याला सांभाळणारी ही ताईच असते. स्वतःच्या इच्छा मारून भावंडांसाठी सर्व सहन करणारी ती ताईच असते आणि म्हणून ही ताई हवीशी वाटते. ताई सासरी जायला निघाली ना की घळाघळा रडू येतं आणि आपल्या भावंडांना सोडून जाताना तिच्याही जीवाची घालमेल होते. पण डोक्यात भवितव्याचा वसंत फुललेला असतो, त्यालाही ती यावर घालू शकत नाही. सासरी गेल्यावर तिचा मऊ मुलायम मृदू आवाज मात्र आपल्याला ऐकू येत नाही आणि आपण त्या आवाजाची वाट पाहत असतो. ती सासरी निघाली की तिच्या गाडीमागे धावणारी भावंडं असतात. ती आईची पडछाया आहे, उत्सवप्रिय आहे, सणसूचिका आहे, मायेचा सुगंध आहे. बहीण सख्खी असो वा मानलेली असो, लहान असो या मोठी असो, गरीब असो की श्रीमंत असो, बहीण ती बहीणच. या बहिणीचे भावावरचे निर्वाज्य अकृत्रिम प्रेम, बहिणीच्या अंतरंगात भावाविषयीच्या मायेचे अद्भुत रसायन परमेश्वराने भरलेले आहे. कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधताना किमती शालू फाडायला द्रौपदीने मागेपुढे पाहिले नाही आणि बहिणीला संकटात वाचवायला धावणारा तो कृष्णच असतो. समाजात वावरताना कृष्ण छायेत राहावे अशी सर्व बहिणींची इच्छा असते. या प्रसंगी ज्ञानेश्वरांची मुक्ताई मला आठवते. नात्यांची ही वीण बळकट करणारी, कलागुणांची चीज करणारी व मनोमनी चैतन्य निर्माण करणारी असते ती ताई. अशा सर्व ताईंना माझा सप्रेम नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.